येळकोट येळकोट जय मल्हार भंडाऱ्याची उधळण करीत शहरालगत असलेल्या संवादगाव येथील पेंभारपाड्याच्या खंडेराव मंदिरात चंपाषष्ठी निमित्त आयोजित यात्रोत्सवात भाविकांनी गर्दी केली। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली असून काठी मिरवणुकीनं सुरुवात झाली। यात्रोत्सवानिमित्त आज रोजी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलंय। सालाबादाप्रमाणे यंदा देखील संवादगाव इथं महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेराव महाराजांचा पेंभारगडावर चंपाषष्ठी महोत्सवाला अर्थात खंडेरायाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। भंडाऱ्याची उधळण करीत रविवारी काढण्यात आलेल्या काठी मिरवणुकीची घरोघरी पूजा करण्यात आली। रात्रभर जागरण भंडाऱ्याची उधळण करीत या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। यामध्ये सोमवार रोजी पालखी मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण गावातून काढण्यात आलेली पालखी मिरवणूक मंदिराच्या आवारात नेण्यात आली। या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी गर्दी केली होती। गावालगत असलेल्या पेंढारपाडा डोंगरावर खंडेराव महाराजांचं मंदिर आहे। या ठिकाणी दरवर्षी चंपाषष्ठी निमित्त यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। 3 दिवसीय या यात्रोत्सवात आज रोजी कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रोत्सवात मालेगाव तसंच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात। पुराणातील कथेनुसार मनी आणि मल्य या अतिक्रूर प्रवृत्तीच्या दानवांशी सलग 6 दिवस शिवशंकरानं मार्तंड भैरव अवतार घेऊन तुंबळ युद्ध करून या दोन्ही दानवांचा आपल्या खड्गानं त्यांचा वध केला। हाच तो चंपाषष्ठीचा विजयी दिवस। या दुष्ट राक्षसांचा सर्वनाश करून या दैत्याद्वारे त्रस्त झालेल्या महंत देव संत साधू आणि जनाची सुटका झाली आणि आपल्या आध्यात्मिक धार्मिक सामाजिक संस्कृतीचं रक्षणही झालं। त्या क्षणी या विजयोत्सवानिमित्त देवदेवता साधू संत भाविकांकडून खंडोबा देवावर चाफ्यांची फुलं वाहून हळदीचा वर्षाव करतात। त्या विजय दिवसाचं प्रतीक म्हणून येळकोट नामाच्या गर्जनेत कित्येक शतकांपासून चंपाषष्ठीच्या दिवशीच्या या उत्सवात ही प्रथा पाळली जाते। कसमादे अपडेट संवादगाव।